नमस्कार मित्रांनो, तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की नयनताराने आता बंड्याची चांगलीच लायकी काढलेली असते। त्याला भिकारी काय, त्याला गरीब काय आणि भीक मागणारा काय, चोरट्या काय असं म्हणून तिने त्याला चांगलंच हिणवलेलं असतं आणि त्याच्या अंगावरती ती आता हात उचलणार तेवढ्यात तिथे कमळी आलेली असते। कमळीने नयनताराचा हात पकडल्यामुळे सगळेच टेन्शनमध्ये आलेले असतात। नयनतारा म्हणते, कमळी तुझी एवढी हिंमत, तू माझा हात पकडतेस? तेवढ्यात कमळी म्हणते, नयनतारा मॅडम मला माफ करा, तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात आणि मी असं करायला नकोय, पण नयनतारा मॅडम तुम्ही सुद्धा अन्यायच करताय की बंड्याने काहीही चुकीचं केलेलं नाहीये, तो माझा भाऊ आहे आणि तो चुकीचं कधीच वागणार नाही याची गॅरंटी आहे। पण तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय ना त्याला की त्यांनी चूक केली ही पद्धत चुकीची आणि ती मला काय आवडलेली नाहीये। आम्ही गरीब माणसं आहोत, बरोबर म्हणालात तुम्ही, आमची लायकी तुम्ही पाय पुसण्या इतकी केली, बाहेरच्या चपलेवरून आमची लायकी काढलीत, पण तरी सुद्धा आम्ही तेवढेच स्वाभिमानी आहोत। गरीब असलो तरी सुद्धा स्वाभिमान आमच्यामध्ये तुमच्या इतकाच आहेत नयनतारा मॅडम। आम्हा गरिबांमुळेच तुमच्या वागण्याला अर्थ येतो। तुमच्या घरात जेवढे काही नोकर चाकर आहेत, तुम्हाला इकडून तिकडे नेणारा ड्रायव्हर असेल, तुमच्या घरात काम करणाऱ्या मावशी असतील, स्वयंपाक करणाऱ्या मावशी असतील, साफसफाई करणाऱ्या मावशी असतील किंवा सकाळी येणारा पेपर टाकणारा, दूध घेऊन येणारा जो काही मजूर कामगार असेल ना, तो आमच्यासारखाच गरीब असतो आणि आम्ही सगळी माणसं तुमच्या आयुष्यात नसतील तर काय होईल याचा विचार करा। आम्ही काय हो, आम्ही ना एका छोट्याशा झोपडीमध्ये आणि भाकरीच्या तुकड्यावर सुद्धा आमचं भागवून नेऊ, आम्हाला काही फरक नाही पडत तुमच्यासारखी लोक आमच्या आयुष्यात नसतील तर। पण जर आम्ही तुमच्या आयुष्यात नसू तर तुमचं काय होईल ना, एकदा याचा विचार करा। एक दिवस तुम्ही आम्हा सगळ्यांशिवाय काढून दाखवा, मग मानेन मी तुम्हाला। ते काय ना, मला माहिती तुम्ही सगळ्यांचा पगार मोजता, रोख पैसे देतात सगळ्यांना, पण त्याच्या मागची जी भावना असते ना त्याची तुम्ही कधीच किंमत करू शकत नाही। माझ्या आबांनी मला नेहमी शिकवलंय, अन्याय अत्याचार होत असेल ना तर तिथे लढायचं, उभं राहायचं, गप्पपणे ऐकून घ्यायचं नाही, कारण तिथे प्रश्न गरीब श्रीमंतीचा नसतो, प्रश्न असतो कोण चुकीचं आहे आणि कोण बरोबर आहे ते। आणि आता इथे तेच होतंय, तुम्ही श्रीमंत असाल पण तुम्ही आमच्यावरती अत्याचार करू शकत नाही। आम्ही गरीब जरी असलो ना तरी सुद्धा आम्ही आमच्या मार्गात येणारे अडथळे दूर करू शकतो, ठामपणे त्याला विरोध करू शकतो, एवढी हिंमत आमच्यामध्ये आहे। तुम्ही महागडे कपडे, महागड्या चपला वापरतात, त्याच्यामुळे ना मध्ये येणारे काटे काय असतात हे तुम्हाला माहिती नाहीये, पण आम्हाला विचारा आमच्या मार्गात किती अडथळे आणि किती काटे येतात, पण त्याच्यामुळे आम्ही चालणं सोडून देत नाही। आम्ही हिंमतीने, धाडसाने सगळ्या गोष्टींना सामोरं जातो। त्याच्यामुळे आमच्या हातून कधी कधी चुका होत असतील, आम्ही सुद्धा माणूस आहोत, पण आम्ही चुकलोय हे तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय ना ती पद्धत चुकीची आणि ती मला अजिबात आवडलेली नाहीये। माझ्या एका भावामुळे तुम्ही सगळ्या गरिबांची लाच काढत आहात आणि तुम्ही किती श्रीमंत आहात, अहंकारी आहात, त्याच्यातून हे मला सिद्ध होतंय। नयनतारा मॅडम तुम्ही खूप मोठे आहात, तुमचा हुद्दा खूप मोठा आहे, तुम्ही शिकल्या सवरलेले आहात आणि म्हणूनच तुमचं कर्तृत्व बघून मला नेहमी तुमचा आदर आणि अभिमान वाटतो। पण आज ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या भावाशी वागलात ना ती पद्धत चुकीची होती आणि मला ती अजिबात पटलेली नाहीये। तुमचं वागणं मला साफ चुकीचं वाटतंय। तुम्ही अशा पद्धतीने माझ्या भावासोबत वागायला नको हवं होतं आणि माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा। माझ्या आईवडिलांनी माझ्यावरती चांगलेच संस्कार केले, किंबहुना सगळेच गरीब लोक आपल्या मुलांवरती चांगलेच संस्कार करतात, पण तुम्ही जे आज संस्कार दाखवले ना ते बघून मला आता लाज वाटायला लागली आणि म्हणून मी आता इथे कधीच पाय ठेवणार नाहीये। श्रीमंताच्या घरी आम्ही कधीच येणार नाही आणि आमच्यामुळे तुमची कुठलीही पार्टी खराब होणार नाही याचं वचन मी तुम्हाला देते। असं बोलून कमळी आपल्या भावाला घेऊन तिथून निघून जाते, पण कमळीच्या नावाने ते सगळेच जण टाळ्या वाजवायला लागतात। सायबा, ऋषी, तिथे जमलेली पार्टीमधले सगळेच लोक कमळीचं कौतुक करत असतात की कमळीसारखी गरीब मुलगी ही आज नयनताराला तिच्या प्रत्येक चुकीची जाणीव करून देत होती। नयनताराला पहिल्यांदा कोणीतरी खडसा होऊन सांगितलेलं होतं, तिच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलेलं होतं, हे सगळं बघून सगळेजण भारावून गेलेले असतात। मात्र कमळी आतून खूप हर्ट झालेली असते। ती आणि निंगी आता बंड्याला घेऊन तिथून बाहेर जातात। तर मित्रांनो, अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।